नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। बहुजन समाज पार्टी संयुक्त पैनल की नीलडोह नगर पंचायत चुनाव में नगराध्यक्ष पद की अधिकृत उम्मीदवार पूनम सरदार से हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ ने नगर पंचायत चुनाव में उनके चुनावी मुद्दों पर की विस्तार से बात। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। तुमच्या परिचय देऊन सांगा. तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उभे आहे नीलडोहमधून, काय सांगणार तुम्ही? नमस्कार, माझे पूर्ण नाव पूनम सचिन सरदार आहे आणि मी बी.एस.पी. वंचित आघाडी आणि आझाद समाज पार्टी यांच्यामधून मी उभी झालेली आहे निवडणुकीसाठी, नगराध्यक्ष पदासाठी. कसे तुम्ही जनताचे म्हणजे बीचमध्ये जात आहे, जनताकडे आणि मत कसे मागत आहे? म्हणजे तुम्ही काही अगोदर काही कार्य केले आहे का, विकास कार्य, सामाजिक कार्य, त्याबद्दल काही सांगा. मी तर आता मी करणार सामाजिक कार्य, पण याच्या आधी माझे सासरे सरपंच राहिलेले आहे नगरपंचायतमध्ये. तेव्हा ग्रामपंचायतच होती. माझ्या सासऱ्यांनी जे काम केलेले आहे ते तेव्हापासनं ह्या नगरपंचायतमध्ये काहीच काम झालेलं नाही. त्यासाठी लोकांनी सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या घरून राखीव सीट आलेली आहे तर तुमच्या सुनेला उभं ठेवा, किंवा तुमच्या बायकोला, माझ्या हस्बंडला सांगितलं की तुझ्या पत्नीला उभं कर म्हणून मला संधी मिळाली आहे उभं राहण्याची. तर मी जर निवडून आली तर ही जे घोषणापत्रामध्ये दिलेले आहे ती 9 पॉईंट टाकलेले आहे ते पूर्ण मी करून दाखवणार. तुम्हाला जे स्थानिक संयुक्त पॅनल आहे तुमच्या वंचित आघाडी, बहुजन पार्टी आणि आझाद समाज पार्टी, तुम्ही निवडून आले समजलो आता, हां. तर काय असे अपूर्ण कार्य आहे या क्षेत्रात हां. ज्याला तुम्ही पूर्ण करणार आहे? हो, जे आता स्मार्ट मीटर वगैरे लावलेलं आहे ते पण मी बंद करून टाकणार. कारण स्मार्ट मीटर जे लावलेले आहे त्यांचं जास्तीत जास्त बिल येत आहे, कारण लोकांकडून भरणं नाही होत आहे ते बिल. आणि जे नाल्या वगैरे आहे, रोड आहे, जे म्हणजे जे खड्डे वगैरे आहे ते पूर्ण झालेले म्हणजे पूर्ण करून नाही दाखवते लोक. दुसरे रोडांची फोटो काढून ते लोक दाखवतात बांधकामवाल्यांना आणि पूर्ण खोटा प्रचार करते की मी हे काम केलं आहे, ते काम केलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी नाही करणार. जर मी निवडून आल्यानंतर मी पूर्णपणे करून दाखवणार. या अगोदर जे नगर अध्यक्ष होते त्यांनी या क्षेत्राचा काही विकास केलेला आहे, काही केलाच नाही हे कार्य, असं तुम्हाला काही माहिती आहे? नाही, आता तर मी काही केलेला म्हणजे असं दाखवते की मी हे केलं. ते लोक तर सांगत असतात की मी हे केलं आहे, ते केलं आहे, पण मी आता प्रचारासाठी पूर्ण 17 प्रभागामध्ये घुमलेली आहे. पण त्या 17 प्रभागामधल्या लोकांनी मला सांगितलं की ते जे 9 नंबरमध्ये आहे तिथे अमरनगरमध्ये, तिथे बिलकुल लाईटसुद्धा नाही आहे, पूर्ण अंधार रात्रीच्या वेळेला. घरं आहे तिथे, छोटे मुलं राहतात. ह्या सगळ्या गोष्टी जे आता कमळ आहे त्यांचंच राज चालत आहे, तिथे सत्ता आहे त्यांचीवाली, पण त्यांनी करून द्यायला पाहिजे नाही. आणि नाले जे आहे, नळ आहे, पाईपलाईन आहे. आता म्हणजे मतदान जेव्हा चालू झालं आहे तेव्हाच त्यांनी नालीचं काम चालू केलं आहे, किंवा पाण्याची टंचाई होती, पाण्याची जी टंचाई होती तर ते पाण्याचं कामसुद्धा आताच चालू केलेलं आहे त्यांनी मतदानाच्या तोंडावर, जसं की दाखवण्यासाठी लोकांना. तर ते हे सगळं काम लोकांच्या नजरेत येऊन पडलेलं आहे की तुम्ही आता का बरं चालू केलं, याच्या आधी करायला पाहिजे होतं ना.
आणि जे माझ्या अमरनगर निलडो नगरपंचायतमध्ये जे झोपडपट्टी एरिया आहे तिथे पट्टे काही मिळालेले नाही, ते पट्टे पण मिळवून देणार मी. त्यासाठी उभी झालेली समाजासाठी मी जे काही कामं अडलेले आहे ते पूर्ण करून दाखवणार. मला प्रतिसाद तर खूप छान मिळत आहे. मला म्हणताय की युवा नेता म्हणजे नवीन चेहरा आलेला पाहिजे, कारण BJP आणि काँग्रेस पार्टी हा जुना चेहरा झालेला आहे. ह्या लोकांनी काही काम करून नाहीत दाखवले आहे त्यांना. तर लोकांचा रिस्पॉन्स असाच आहे की आता एक वेळा तरी आपण बदलून पाहावं, नवीन लोकांना वोटिंग करून पाहावं म्हणून. मंगळवार दिनांक 2/12/2025 सकाळी 7 ते 5:30 पर्यंत मतदान होणार आहे. मी नगरपंचायत निलडो क्षेत्रातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना जाहीर नम्र आवाहन करते की आपण सर्वांनी माझ्या हत्ती चुनाव चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. मी पूनम सचिन सरदार बसपा नगराध्यक्ष पदासाठी उभे झालेली आहे. मी निलडो विभागाचा प्रभारी व नागपूर जिल्हा माजी कोषाध्यक्ष महेश वासनिक, बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्हा. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या सर्व श्रोत्यांना माझा सप्रेम जय भीम नमस्कार. आज या निलडो नगरपंचायत क्षेत्रात नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संबंधानं मी निलडो विभागाचा प्रभारी म्हणून काम करत आहे. माझं या क्षेत्रातील सर्व बहुजन समाजातील मतदात्यांना एक जाहीर आव्हान आहे. बहुजन समाज पार्टी तथा वंचित बहुजन आघाडी समर्थित व आझाद समाज पार्टी समर्थित बसपाच्या व समर्थित सर्व उमेदवारांना या क्षेत्रातील विकासासाठी आपण या क्षेत्रातील सर्व मतदात्यांना मी जाहीर आवाहन करतो की नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूनम सचिन सरदार व त्यांच्या संयुक्त युतीमध्ये असलेल्या बहुजन समाज पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने या नगरवासियांना आवाहन करतो की विजयी करून आपल्या नगराचा विकास करावा, एवढंच जाहीर आवाहन करतो. आणि दिनांक 2/12/2025 रोजी सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत आपण आपलं बहुमूल्य मतदान या आमच्या युतीच्या सर्व उमेदवारांना द्याल व वेळात वेळ काढून आपण मतदान करण्यासाठी उपस्थित व्हाल, हीच जाहीर विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहे. बहुजन समाज पार्टीने जे उमेदवार दिलेले आहेत ते अत्यंत प्रामाणिक आणि शिक्षित आहेत. या सर्व नागरिकांचा मी आपणास विनंती करतो की या नगराचा विकास करण्यासाठी शिक्षित या उमेदवारांना व प्रामाणिक उमेदवारांना आपण निवडून पाठवाल, कारण ही लढाई या सर्व समाजाच्या आणि या येथील स्थानिक नागरिकांच्या विकासाची आहे.